ओम श्री साईनाथाय नमः। श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से श्री साई भक्तों को प्रदान की जाने वाली ऑनलाइन सेवाओं के लिए संस्थान की आधिकारिक वेबसाइट online.sai.org.in का उपयोग करें। इस आधिकारिक पोर्टल के माध्यम से साई भक्त निम्न सेवाओं का लाभ उठा सकते हैं: दर्शन और आरती पास बुकिंग, दान, श्री साई सत्यव्रत और अभिषेक पूजा, निवास व्यवस्था बुकिंग, श्री साई भक्त मंडल सदस्यता, साई लीला मासिक और अन्य प्रकाशन। अतः सभी साई भक्तों से अनुरोध है कि केवल online.sai.org.in इस आधिकारिक वेबसाइट का उपयोग करें। आई बैंक ऑफ श्री साई बाबा संस्थान से पहली सफल आंखें, एक नेत्रहीन महिला की दृष्टि। हाल ही में लॉन्च किए गए नए आई बैंक श्री साई बाबा संस्थान शिरडी के अस्पताल में सफलतापूर्वक प्रदर्शन किया गया था। इस सर्जरी के कारण अहिल्यानगर जिले के अकोला यहाँ की एक नेत्रहीन महिला नाम शिथिल शिवाजी पथवे को एक नई दृष्टि प्राप्त हुई है। पिछले हफ्ते पहला आई डोनेशन साई संस्थान में के बैंक में दर्ज किया गया था। इस दान के माध्यम से संस्थान के नेत्र रोग विशेषज्ञ और उनकी टीम द्वारा एक कुशल नेत्र सर्जरी की। इस ऐतिहासिक घटना ने साई संस्थान की स्वास्थ्य सेवा में एक नया अध्याय जोड़ा है। श्री साई बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर के सहयोग से और चेन्नई के डॉक्टर कोंडा संगीता रेड्डी के सहयोग से साई संस्थान में आई बैंक की स्थापना साई संस्थान के अस्पताल में की गई थी। यह पहल कई नेत्रहीन लोगों को प्रकाश देगी। कामयाब सर्जरी प्रक्रिया के बाद मरीज के हाथों से साईनाथ अस्पताल में साई प्रतिमा की पूजा की इस अवसर पर शस्त्रक्रिया करने वाले डॉक्टर और उनकी टीम को मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर ने सम्मानित किया। आनंद झाला। काय कधीपासून दिसत नव्हतं तुम्हाला? काय काय 5-6 वर्ष झाले ते ना, आधी पाणी येत होतं, पाणी बंद झालं, ते अचानक थोडं थोडं असं दिसायला कमी झालं, ते फारच कमी झालं, उन्हात तर दिसतच नव्हतं असं चालेल। तुम्हाला अपेक्षा होती का पुन्हा तुम्ही अपेक्षा होती ना, बघू शकाल? जग बघायची अपेक्षा होती, म्हणून हे साईबाबाच्या कृपेने झालं चांगलं। जेव्हा पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, सगळे जग तुम्ही बघताय, काय आनंद त्याचा आहे? आनंद जग पाहण्यासाठीच आनंद झाला, बाकी काही। तुम्हाला पुन्हा दृष्टी मिळाली तेव्हा प्रथम कोणाला बघावं असं वाटतं? सगळ्यांनाच असं बघावं वाटतं। आता मी गंज कटाळलेली होते लय वर्षापूर्वी असं। तुम्हाला असं वाटतं की साईबाबांच्या आशीर्वादाने हे सगळं झालं? हा ना, साईबाबाच्या आशीर्वादानेच झालं चांगलं ना। कसा अनुभव होता? नमस्कार, मी डॉक्टर सौदामिनी निघुते। तर ही जी पेशंट आपण बघतोय ही मागच्या 1 वर्षापूर्वी माझ्याकडे पहिल्यांदा आली होती। तेव्हापासूनच तिला कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनची गरज होती, बट टिश्यू अनअवेलेबल असल्यामुळे किंवा जागा तशी योग्य नसल्यामुळे तिचं 1 वर्ष हे पेंडिंग होतं। त्याच्या आधी मागचे 5 ते 6 वर्षांपासून तिला बोथ आईज कॉर्नियल ओपेसिटीज आहेत, त्याच्यामुळे दिसायला अडचण होती। मग आपल्याकडे आय बँक चालू झाल्यामुळे जेव्हा आलं टिश्यू योग्य ते आपण लगेच तिला कॉन्टॅक्ट केला, ती पण तिचे फॅमिली मेंबर्स पण तिला इमिजिएटली घेऊन आले त्याच्यामुळे। आणि तसं हे ऑपरेशन अवघडच आहे, कारण की अवयव दानाचा ह्याच्यात भाग असतो, आपल्या बॉडीने ते ग्राफ्ट ॲक्सेप्ट करणं हे पण ह्याला पण मोठं कष्ट लागतं, आणि तर ते सगळं योग्य पद्धतीने झालं आणि तिला आता चांगलं दिसतंय बऱ्यापैकी। अजून पुढे इम्प्रूव्ह होत जाईल। निमित्तानं आज या ठिकाणी पहिले रेसिपिएंट जे आहेत त्यांचा सत्कार करताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित आपले वैद्यकीय संचालक डॉक्टर रोग, डॉक्टर पितांबरे मॅडम, ज्यांच्या हस्ते हे ऑपरेशन जे आहे नेत्रदान आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे, अशा डॉक्टर निघोते मॅडम, त्याचप्रमाणे डॉक्टर अहिरे जे आम्हाला सर्व लायसन्स मिळायला पाहिजेत यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला आणि आम्हाला मार्गदर्शन केले असे डॉक्टर अहिरे। मी जॉईन झाल्यापासून ज्यांनी माझ्यासोबत काय पाठपुरावा केला, सर आपल्याला हे करायचं आहे, सर हे झालं पाहिजे, असे आमचे डॉक्टर गाडिलकर, या हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ। प्रथमतः आमच्या भगिनी जे आहेत शीतल शिवाजी पथवे अकोलेमध्ये, या भगिनी जे आहेत यांच्या डोळ्यावर यशस्वीरित्या आय ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे, त्याबद्दल
मी आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आमच्या टीमचं सुद्धा ज्यांनी या साईबाबा संस्थांच्या कामामध्ये मानाचा तुरा रोवण्याचं काम केलं, अशा सर्व आमच्या डॉक्टर मंडळींचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. मागच्या वर्षापासून आपला प्रयत्न चालू होता की आपल्याला आई बँक सुरू करायची आहे आणि त्याचा प्रवास जो आहे तो मॅडमनी सांगितलेलाच आहे. आपलं हॉस्पिटल जे आहे साईनाथ हॉस्पिटल, साईबाबा हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी आणि जनरल स्पेशालिटी आहे. म्हणजे राज्य पातळीवर, देश पातळीवर एक मानाचं स्थान जे आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. याचं कारण जे आहे, आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या सर्जरीज होतात, त्या सर्जरी ज्या आहेत मोठमोठ्या रेप्युटेड हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरी होत्या त्या सर्व सर्जरी ज्या आहेत आपल्याकडे होतात. आणि 21,000च्या वर आपल्या ओपन हार्ट सर्जरी, 95,000च्या वर एंजिओप्लास्टी, असे सर्व चांगलं काम जे आपल्या इथं होत आहे. आणि यामध्ये हे आय डोनेशनचा आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. एक दृष्टी देण्याचं काम जे आहे, मॅडमने सांगितलं की आमच्या भगिनीला जे आहे आता आपण जग दाखवणार आहे. म्हणजे 5-6 वर्षापासून जे आहे त्यांची दृष्टी जी आहे ती गेलेली होती, म्हणजे कमी होत गेली आणि एकदम गेली. दृष्टी नसल्यानंतर काय होतं, त्या रुग्णाची जी परिस्थिती जी आहे त्याच सांगू शकतात. परंतु ते दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं काम जे आहे आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर करायचं आहे. आपले हे पहिलं पेशंट आहे आणि यशस्वी आहे. म्हणजे आपण मागच्या गुरुवारी जे 15 दिवसापूर्वी या आय डोनेशन सेंटरचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे गुरुवारीच आय डोनेशन झालं आणि कालच जे आहे म्हणजे आपण सोमवारी ऑपरेशन केलं आणि गुरुवारी जे आहे त्या आमच्या भगिनीला जे आहे ती दृष्टी आली. म्हणजे कालच दिसायला लागलं होतं, काल संध्याकाळी जे आहे तर ते बाबांचा हा महिमा आहे. इथं आपण काम करत असताना इथं कोणतीही गोष्ट जी आहे ते अडून राहत नाही. आपण जे मनात आणतो ते सर्व काम जे या ठिकाणी होत असतं. फक्त आपण सर्वांनी जे इनिशिएटिव्ह घेतला तर निश्चितचपणे आज सुरू झालेलं आपलं हे आय डोनेशनचं काम जे आहे ते जागतिक पातळीवर, देश पातळीवर जे एक चांगलं मानांकन जे आहे, चांगलं नाव जे आहे, बाबांचं नाव जसं देशामध्ये विदेशामध्ये आहे तसंच आपली जी आय बँक जे आहे या बँकेचं नाव सुद्धा देश विदेशातील व्हावं यासाठीची अशी अपेक्षा मी, अशी विनंती मी साईबाबांच्या चरणी करतो. आय डोनेशन साठीची जी प्रोसिजर जी आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यासाठीच अजून आपल्याला अवेअरनेस कॅम्पेन जे आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. डॉक्टर गाडवेकर आता तुम्हाला काम आम्ही सुरू करून दिलेलं आहे. तुम्ही लीड घेऊन आपलं हे हॉस्पिटल जे देशामध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त आय डोनेशन होतं, आय ट्रान्सप्लांट होतं, त्याच्याशी आपण तुलना करायची. देशातलं 1 नंबरचं जे आहे त्याच्याशी आपण तुलना करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. पुन्हा एकदा जे आहे शीतल मॅडम आपलं अभिनंदन, आपल्याला शुभेच्छा, आमच्या सर्व टीमला सुद्धा शुभेच्छा. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्स-रे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55.